30 सप्टेंबर 1993 पहाटे 3:50 वेळ. सगळे लोक गाढ झोपेत. लातूर जिल्ह्यातील किल्लारी या लहानशा गावातील जमिनीखाली खडकांच्या थरांमध्ये काही हालचाल झाली आणि त्यामुळे झाला भयानक भूकंप. किल्लारी आणि आसपासच्या प्रदेशातील जमीन 2 मिनिटे थरथरत राहिली. दगडमातीने बांधलेली 1.5 लाख घरे कोसळून तेथे उरले दगडमातीचे ढिगारे. त्याखाली गाडले जाऊन सुमारे 10,000 गावकरी मरण पावले. तसंच 26 डिसेंबर 2004 सकाळी 7च्या सुमारास हिंदी महासागराच्या तळाशी भूकंप झाला. त्यामुळे महासागरावर प्रचंड राक्षसी लाट निर्माण झाल्या. चारी दिशांनी गेलेल्या या लाटा 14 देशांच्या किनाऱ्यावर जाऊन आदळल्या. तिथे रस्ते, इमारती, शहरे सगळे पाण्याखाली. मरण पावलेल्या माणसांची संख्या 2,20,000. मात्र मृत पावलेली जनावरे, पक्षी, नष्ट झालेली झाडी यांची मोजदादच नाही. तसंच 3 डिसेंबर 1984 भारतातील भोपाळ या प्रसिद्ध शहराजवळच्या कारखान्यात विषारी रसायन साठवलेल्या मोठ्या टाकीतून वायुगळती सुरू झाली. वाऱ्यामुळे हा वायू भोवतालच्या हवेमध्ये काही मिनिटात दूर पसरला. श्वास घ्यायला खूप त्रास, गुदमरणे, डोळ्याची प्रचंड आग या त्रासांनी जो तो जीव वाचवण्यासाठी बाहेर धावू लागला. ती स्थिती प्राणी पक्ष्यांचीही. 2 तासात 40 टन विषारी वायू वातावरणात मिसळला. पहिल्या तासातच हजारो जणांचा मृत्यू झाला होता. त्यातून वाचलेल्या हजारो व्यक्ती आजही वेगवेगळे त्रास सहन करत आहेत. ढगफुटी. आधी अंदाज करणेही अशक्य असलेली वातावरणातील महाभयानक घटना. काही परिसरात अतिशय कमी वेळेत आकाशात धरण फुटले असावे